मित्रांनो, आत्ताच्या सीझनमध्ये चांगला पळणारा बैल आणि एक छोटी ओळख करून द्यायचं. पुशेगावच्या मैदानात गट असेल, सीमे असेल, कडनं पळणारा बैल कुठला बैल आहे, नक्की कशा पद्धतीने त्याची कामगिरी राहिली ते विचारूया. कुठला बैल आहे हा बैल सेंगर रोडला गोरे बुद्रुक म्हणून गाव आहे. तिथे आम्ही हिंदकेसरी तुफान बावड्या फॅन्स क्लब या ग्रुपने बैल पळवतो. आणि आत्ताच आम्ही रिसेंटली बैल घेतला 1 ते 1.5 महिना झाला. नाशिकमधनं मोगल सर म्हणून आहेत, त्यांनी आपल्याला हा बैल दिला आहे. मोगल सर त्यांचा गुरुप्रसिद्ध बैल आहे, त्यांच्याकडून घेतलेला आहे. काय नाव आहे बैलाचं? हा बैल तसा फेमस आहे, नाशिक एक्सप्रेस बलमा बलमा नाव आहे. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. जसं मी प्रस्तावनेत सांगितलं की पुशेगावात कडनं पळला गट सेमी आणि अचानक चर्चेत आला. पुशेगावचं मैदान म्हणजे असं असतं की वर्ल्ड कप म्हणतो आपण, आणि प्रत्येक बैलगाडी मालकाचं स्वप्न असतं की त्या मैदानात गुलाल भेटावा. तर ह्यानं कडनं पळून घेतला गुलाल. ह्याच्या आधी आम्ही कमीत कमी 4-5 बैल घेतले. हा बैल आम्ही खास पुसेगावसाठीच घेतला होता. आणि पहिल्याच गटात पहिल्याच तासावर टोकन निघलं त्याचं. पहिल्याच गटात गट काढला. सेमीला आमची इच्छा होती आतून लागावं, पण सेमी पण कडनी लागला. त्याने सेमी काढला, म्हणजे त्याने आमचं मन राखलं. बुलेट होता. बुलेट होता. आता बैल तर घेतला पुशेगावसाठी, सगळ्यात अवघड असतं पैऱ्याचं. तर पैरे करणं चांगल्या बैलाशी म्हणजे प्रत्येक मालकाला वाटतं की आपला बैल पळावा. तर हे कसं जुळवलं सगळा विषय? कसं आहे की माझ्याकडे आता 3-4 लोक असे आहेत जीवाभावाचे. एक स्वप्नील शेठ सनस म्हणून आहेत पंधरेचे, प्रवीण शेठ दसवडकर आहेत, त्यांचंही सहकार्य असतं. आणि हा संदीप निकम चित्रा बैल पळतो आपशिंगचा यांचा. तर एक 4-5 जण आहेत आणि आमचा एक ग्रुप आहे म्हणजे तुफान बावड्याचा. आम्ही सगळे मिळून पैरे करतो. बैल घेतल्यापासून चांगल्याच पायऱ्यात पडला आहे आत्तापर्यंत, म्हणजे सहकार्य आहे सगळ्यांचं बऱ्यापैकी. बैल उजवीनं पळतोय का डावीनं पळतोय? तसा खान दोन्ही खांदी पळतो, पण खरा खान त्याचा डावा डाव आहे. पब्लिकनी पळतो बैल. दोन्ही साईडनं पब्लिकनं पळतो. दोन्ही साईड पब्लिक. पुसेगावला उजवीनी पब्लिकनी पळाला आणि गट सेमी डावी पब्लिकनी पळाला बैल. आता सगळ्यात महत्त्वाचं पुशेगाव नंतर काय काय कामगिरी झाली? कारण पुशेगावचा गुलाल असं असतं सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद की त्याच्यानंतर अनेक बैलांचं करिअर असं सुसाट सुटलेलं आहे. तर ह्याचं काय काय कामगिरी राहिलेलं आहे पुशेगाव नंतर? पुसेगाव नंतर तर सगळ्यात मोठी कामगिरी म्हणजे बैलाला चांगले पैरे आलेत. त्याच्यानंतर बैलाचे आम्ही 3 ते 4 मैदान पळावलं. त्याच्यामध्ये 3 मैदानात बैल फायनलला राहिला. गुलालात राहतोय. गुलालात कडने आता पुणे जिल्हा केसरीचा किताब मिळवला त्यांनी. पायरा कोण होता त्यावेळेस बामणीचा मल्हार म्हणून होता. कडनीच सेमी काढला तिथेही. आणि आत्ता 2 दिवसापूर्वी भोरला मैदान झालं, तिथे बैल थार गाडीचा मानकरी पप्पू शेट आलगुडे यांच्या रुद्राबरोबर होता. कंटिन्यू गुलालात राहतोय म्हणून आपण मुलाखत घेतोय की एक चांगला पळणारा बैल, कडनं पळणारा बैल. कारण आत्ता कडनं पळणारी बैल कमी आहेत, त्यात तुमचा बैल आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, बैलाची खरेदी किंमत किती आहे? म्हणजे कसं असतंय, खरेदी किंमतवर बऱ्याचशा गोष्टी असतात की कशा पद्धतीनं तिचं झालेलं आहे आर्थिक? खरेदी किंमत तर काय सांगू शकतो मी, काही अडचण नाही. पण बैलाची खरी म्हणजे आम्ही घेतला अमावस्याच्या दिवशी. गेलो होतो 1 दिवस आधी घेण्यासाठी, पण तो आमचा व्यवहार रात्री 2 वाजेपर्यंत चालला. 5:75 5 याच्या आसपास चालला होता. मग शेवटी आम्ही फायनली घ्यायचंच नाही असं ठरवलं होतं. पण एक अमित पाटील म्हणून नरशीचा आहे जिथं बैल सांभाळायला होता, ते म्हणले सिद्धू शेठ तुम्ही बैल घ्या माझ्यासाठी. मग फायनली सगळ्यांनी ठरवलं आणि एक किंमत ठरली आणि बैल घेतला. अमावस्याला तसा 5:51ला घेतला आपण. आणि महत्त्वाचं अमावास्याला. मग पण असं नसतं म्हणजे ते हे असं म्हणता येईल की असं काय नसतं. अमावास्याला घेतलेला बैल म्हणजे आपण अशुभ मानतो. अशुभ मानतो, पण लोकांना कळलं असेल 1-1.5 महिन्यात त्याचे 4 गोल आलेत पुसेगाव सारख्या मैदानात. म्हणजे आता थोडा विचार करतील अमावस्याला घेताना, थोडा कमी विचार करतील लोक की भाई ठीक आहे चालतोय बैल. नंदी घेत असतो आपण देवाचा अवतार, त्यामुळं मला वाटतंय की बैल आपल्या दावणीला असणं हेच सगळ्यात पवित्रता असते. आता ज्यावेळेस तुम्ही बैल घेतला, सगळं सांगितलं चांगल्या चांगल्या बैलाबरोबर पळतोय, पण आत्ता असतं की आमचा बैल पळतोय पण आम्हाला ह्या बैलांबरोबर पळायची इच्छा आहे. कुठली अशी बैल आहेत की आमची इच्छा आहे की ह्या बैलाबरोबर पळावं? एकच बैल मथुर उजवीने पळणार, आम्ही डावीने पळणार. गट सेमी कुठल्याही खांदीला होते आम्ही 100% सेमी काढणार.
शुभम याचा कॉल पण आला होता, थोडंसं आम्हाला जमलं नाही, पण मथुर संघ आम्ही लवकरच पाळणार आहे. लवकर पळणार. दादांना शब्द टाकणार आहे आम्ही, त्यांना अजून 2 मैदान आम्ही बैल पळवून दाखवणार. म्हणजे त्यांना वाटलं तर 100% आपण पाळणार. म्हणजे त्यांचा फोन यायचीच वाट बघतोय कार्तिक. कुठं असतो हा बैल नक्की बलमा? सिंहगड रोडला खडकवासला म्हणून गाव आहे, त्याच्या पुढे एक 3-4 किलोमीटरवरती गोरे बुद्रुक म्हणून गाव आहे, तिथे बैल आहे. मग आता सगळ्यात मोठा ह्याच्यात दमावणारा घटक आहे तो प्रवास, कारण खूप प्रवास करावा लागतो. तर कशा पद्धतीनं, म्हणजे प्रवासात कशा पद्धतीनं बैल असतो? बसून येतोय, उभा राहून, म्हणजे काय काय बैल येतात बसून? नाही, हा बसत नाही बैल, पण मैदानात आलं की बसतो लगेच. त्यासाठी सेपरेट टेम्पो असतो, आमची पोरं आहेत सगळी. आज सकाळी 4 वाजता निघालो आहे आम्ही. 4 वाजता. 4 वाजता. म्हणून म्हणलं सगळ्यात दमवणारा घटक असतो प्रवास. प्रवासानंतर सगळ्यात महत्त्वाची एक बघा गोष्ट असते की टीम. पहिल्यांदाच तुम्ही बैल घेतलाय का ह्याच्या अगोदर नाद आहे तुमचा? ह्याच्या आधी एक बावड्या म्हणून होता आपला, आदत घेतला होता, त्याचे 15-16 फायनल झालेत. त्याच्यानंतर 2 वर्ष आम्ही प्रयत्नच करतोय, गटालाच घरी जात होतो. कधीच गट पास होणं म्हणजे असं, आम्ही साताऱ्यात आलो तो 12 वाजता घरी असायचो, पण हा जेव्हा घेतलाय तेव्हा रोज संध्याकाळी घरी जातोय, गुलाल घेऊन जात. गुलालच घेऊन जातोय. आता ही जी टीम आहे एवढी मोठी, त्या आसपासच्या गावात आहेत काय, एक आपले घरातले आहेत किंवा काय? या टीममध्ये ना सगळेजण आम्ही वेगवेगळ्या गावातले आहेत. म्हणजे एक आहे रोळ्यातला, हा आहे आपशिंगचा, एक आहे गोऱ्यातला, म्हणजे असे वेगवेगळ्या गावातले आहेत. आम्ही म्हणजे जवळचे जेवढे आहेत तेवढीच आणतोय. आणायचं म्हणलं आम्हाला परवडणारच नाही ते ॲक्च्युली. आता बैलगाड्यात तर नाद आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही करता काय? आपली कंपनी आहे NS टेक्नॉलॉजीज म्हणून, फार्मा कंपनी आहे. फार्मा रिलेटेड जे प्रोडक्ट बनतात, म्हणजे इंजेक्शन असतील, टॅबलेट असतील, किंवा ऑपरेशन थिएटर, मेजर ऑपरेशन थिएटर होतात ते आपण बनवतो. ऑपरेशन थिएटर टेस्टिंगची कामं करतो आपण. म्हणजे जिथं बनवलं जातं इंजेक्टेबलमध्ये इंजेक्शन, टॅबलेट्स, तो एरिया आपण चेक करतो आणि त्याचे रिपोर्ट्स दिल्यानंतर ते फार्मा कंपनीवाले टॅबलेट्स वगैरे बनवू शकतात. एक वेगळ्या प्रोफेशनमधल्या आहात आणि बैलगाड्याचा नाद कसं बघतं एकंदरीत बैलगाड्याचा नाद? आता बैल पळतोय आणि पुशेगावचा गुलाल पात्र आहे बैल, अनेक वेळा गुलालात राहतोय. आत्ता सद्यस्थितीला प्रत्येक मैदानात गुलालात राहतोय. कसं आहे बैलगाडी क्षेत्र? बैलगाडी क्षेत्र पळलं तर आहे, नाही नाही तर नाही. आम्हाला माहिती आहे, आम्ही 15 ते 20 लाख घालवलेत 2-3 वर्षात. एवढे कसे? गटालाच घरी जायचं, बैल घ्यायचा. आता 5 लाखाला याच्या आधी बैल घेतला विश्वासाने, तो काही एक मैदान पळाला, त्याच्यानंतर गटच काढायचो आम्ही. गट काढायचो म्हणजे काय, आता तो विषयच वेगळा आहे. म्हणजे असंच 5 लाखाचा बैल घेतला, 3 लाखाचा घेतला, 2 लाखाचा घेतला. मोठी रकमेचा बैल घेण्यात हा एक सगळ्यात जादा मोठी रक्कम. हे पण एकदम लय जीवावर दगड ठेवून घेतला होता. काय घेताना काय दडपण आलेलं का, पळेल का नाही? कारण तुम्हाला तो अनुभव असणार. आता बैलाचा मालकच आहे एक, धनंजय खेरेड म्हणून. आम्ही नादच बंद करायचं ठरवलं होतं, पण एक शेवटचा चान्स म्हणला सिद्धू शेठ आपल्याला बैल घ्यायचाच आहे. म्हणलं घ्यायचं आहे का? आम्ही गेलो, घेतला बैल, पण बैलाने केलं नाव बऱ्यापैकी. म्हणजे आता असं वाटत नाही आहे की बैलगाडी क्षेत्रात आले चूक झाली. पुसेगावचा मान मिळाला तेव्हाच ठरवलं, बस बैल नाही पडला तरी झालं. बघा मित्रांनो, पुशेगावचा ज्यावेळेस गुलाल होतो तर त्या बैलात सर्वोत्कृष्ट यश असतं. त्याच्यानंतर एक वेगळी कामगिरी चालू आहे बैलाची, बलमाची. अजून काय सांगाल तुम्ही? की कसं आहे, तुम्ही तर वैयक्तिक टीमचा भाग असता, तर ही एकत्र पूर्ण येणं एवढ्या लांबणं कशा पद्धतीनं? बाकी मी आता इथंच आपलं उत्तर म्हणून गाव आहे सातारा. पण सिद्धू शेठ, शंकर, रोहन हे आमचे सगळे मित्रच आहेत. मी पुण्याला जॉबाला असल्याच्यामुळे हे सगळे माझे मित्रच आहेत. माझं प्रेम आहे त्या बालमावर. माझी एवढी इच्छा आहे फक्त त्यानं मथुरभर पाळावं. मी मथुरचा फॅन आहे, त्यानंतर या बालमाचा फॅन आहे. एक घटना झाली यांच्याबरोबर, ती ऐकूया. काय झाली होती नक्की घटना? घटना म्हणजे आपला बैल पुसेगावला फायनलला राहिला. फायनलला राहिल्यानंतर बैलापाशी आपल्या जिथं बैल आपण बांधतो तिथे 5 नारळ, 9 लिंब, 1 बाहुली आणि बाहुलीच्या दोरीने पाय बांधले होते. म्हणजे एवढं घाणेरडा प्रकार केला होता बैलाच्या बाबतीत की काय बोलायला नको. पण आमचं नीतिमत्ता साफ होती. आजपर्यंत आम्ही चुकीचं कोणाबद्दल वागलो नाही आणि केलं नाही. त्यामुळे बैलाने त्याच्यानंतर सुद्धा 3 फायनल घेतले. त्याच्यानंतर 3 गुलाल घेतले. कृती अतिशय चुकीची आहे आणि ही भावना खूप चुकीची आहे की एका नंदीप्रती असले भावना करणं.
पण ती बैलानं दाखवलं. भावना तुमची कशी का असं ना ही चुकीची आहे, अंधश्रद्धा आहे मित्रांनो. कितीही काय केलं तरी त्याच्यानंतर बलमाने किती फायनल घेतली? 3 फायनल. पुणे जिल्हा केसरीचा किताब मिळवला कडनी पडून. फायनलला 3 नंबर झाला त्याचा तसा. तसं काय असतं तर 3 नंबर आलं नसतं, 3 वेळा गुलाल झाला ना. आम्ही 2 वर्ष गटाला बाहेर नसतो गेलो. 2 वर्ष आम्ही गटाला, आमच्याकडे पण काही ना काही जुगाड करता आला असतं, पण बैल पाळला बाहेर. काय नसतं तसं मला तर असं वाटतं. मित्रांनो. ह्यावरूनच सिद्ध होतं की नसतं काय, आणि ही बलमानं दाखवून दिली. आत्ता मी लाईव्ह माझ्या मोबाईलमधले व्हिडिओ दाखवलेत. असं नाही आमच्यात तर कोण नाही असं करणार, आणि आम्हाला जमणारही नाही. लाईव्ह व्हिडिओ बघितलेले आहेत, त्याच्यामुळं मला तरी असं वाटतं की थोडंसं चुकीचं आहे, केला पाहिजे ह्या चुकीचं आहे मित्रांनो. जे कोण करते ते असं करू नका. आपण बैलगाड्याच्या क्षेत्रात असतो, नंदीच्या संगतीत असतो. ही गोष्ट केली म्हणून बैल पळतात असंही मला नाही वाटत. शेवटी महादेवाचा नंदी आहे, आपण त्याला जीवापाड प्रेम करतो, त्याचं फळ आपल्याला मिळणारच आहे. बरं, आता हा एक विषय आहे, आणि अजून एक टेम्पोची एक वेगळी तुमची स्टोरी मला ऐकायला भेटली की नाच सोडायचा म्हणून टेम्पो विकला. बैलासाठीच टेम्पो घेतला होता. 2 वर्ष कंटाळलो आम्ही पळून. शेवटी टेम्पो हा विकला, आणि नंतर आम्ही फायनल केलं बैल घेऊ. मग बैल घेतला आणि तोच टेम्पो भाड्याने तोच टेम्पो भाड्याने आणला होता. बघा कसं एक मोठं वर्तुळ असतं, पुन्हा फिरून तोच टेम्पो तुम्ही भाड्यानं आणला. म्हणजे कुठं ना कुठं टेम्पो लकी ठरलाय तुम्हाला. लकी आहे टेम्पो, लकी आहे. आणि त्या टेम्पोमुळे तर आमचं बरेच दिवस गेले, नाही तर नाद तेव्हाच बंद झाला असता टेम्पो नसता. परत आणले टेम्पोमुळे, त्याच्यावर गुलाल व्हायला लागले. हो 100% व्हायला लागले. बघा मित्रांनो, असे काय काय योगायोग असतात. आमच्या इथं 24 तास बैला संघ कोण ना कोण असतं, कधीच बैल एकटा नसतो. स्वभाव वैशिष्ट्य कसं आहे? शांत आहे काय? अग्रेसिव्ह आहे? शांत वाटतं बैल? शांत आहे बैल, पण आता आमची सवय झाली म्हणून तसं आम्ही आता एका कासऱ्यावर असतो, पण आता जरा ॲग्रेसिव्ह आहे मैदानात. कडनं पळणारी बैल थोडे अग्रेसिव्ह असतात, म्हणजे तो राग लागतो ना. तर तसा ह्याला राग का नाही? तसा राग हा त्याच्या भरपूर अपोजिट बैल आहे. म्हणजे कसा राग वगैरे काय नाही, ह्याला एका कासऱ्यावर असतो, एकटा खाली घेऊन जातो. आणि बैल घेतल्यापासून ह्या माणसाचा आम्हाला लय सपोर्ट आहे बैलापासून. सांगा काय नाव यांचं? ह्यांनी खालून बैल सोडला तर बैल वर फायनलला पात्र होणार आहे. लय बैल सोडलेत मोठी भरपूर नामांकित. बैल सोडली, बरीच बैल असतात सोडाय. सांगा कुठले पहिल्यांदा बी सोडलेत? पहिल्यापासून म्हणलं की गौतम बायांचा सारशा, तेव्हापासून बैल सोडतो बायांचा सारशापासून. अजून सारशा, वजीर. बरं आता चालूला जेवढे टॉपचे पाळतात पुणे भागात सगळे सोडलेत. काय वैशिष्ट्य येतंय बलमाचं सुट्टीला? बैल सुट्टीला शांत आहे. बैल एकदा वळवून घेतला की बैलाचं फक्त थोडंसं वेळ असतं, बैल खाली सुट्टीला नसतो. म्हणजे घोड्यातली सवय आहे ना त्याला, तर ते बैल पाय टाकतो मग काढतो. मग आपले प्रणव आहे म्हणून आहे ते, त्याला फक्त एकच सांगणं असतं, फक्त बैला पाय टाकू देऊ नको. म्हणजे पाय टाकायला लागलं की डायरेक्ट पुढे जायचं, तेवढं बॅ. आणि सरत आहे म्हणजे सोडताना. आणि बैल सुट्टीला असं बाकीच्या बैलांगत ना असे उडी घेणार हे ती शांत, एका बोटा म्हणलं तरी बैल सुटतो. आता मालकाने बोला. ह्या रोहनबद्दल सांगायचं असेल तर त्याने आमच्याकडनं पैसेच घेत नाही. तो का घेत नाही पैसे? पैसे घेतो तो, पण फायनलला राहिले होत्या म्हणतो. मध्यंतरी आम्हाला पेमेंटचे प्रॉब्लेम होते. आता आम्हीच त्याला म्हणायचं किती वेळा सांगायचं बैल सोड म्हणून. त्याचा फोन आला, सिद्धू शेठ फायनलला राहिल्यावरच पैसे द्या तुम्ही, मी काही पैसे वगैरे मागत नाही. त्याचं बैलावरती प्रेम आहे आणि आमच्यावरती आहे. त्याचं लय मोठं सहकार्य आहे आम्हाला. बोलताना इमोशनल होताना दिसतंय की एकदम तुम्हाला जो स्ट्रगल आठवतोय काय? कारण काय तुम्ही सांगितलं नाद सोडायचं आम्ही मनात धरलेलं, त्यातून हा बैल आणला, अमावास्येला घेतला, पुशेगावची परिस्थिती, गुलाल, सगळ्या गोष्टी. नाही कसं होतं, लय कसरत आहे सर. त्याचा असा एक काळ आलेला की सगळ्या टीमचं म्हणणं होतं आता बैलगाडी क्षेत्र बंद करायचं. त्यातून हा घेतला, रोहनची साथ भेटली, तिथून परत ना आत्ता सगळ्या ग्रुपला परत बैलानं बैलगाडी क्षेत्रात परत आणले ओढून. पायऱ्याचं कोण बघतो? पहिले स्वतः तेच बघते. हां आपल्याला पर्याला सहकार्य आहे. आम्ही स्वप्नील शेठ सनस म्हणून आहेत पंधरेचे, ज्यांचा पोपट रावलो वगैरे बैल पळतात. रात्री 11:30 वाजता त्यांचा फोन येतो मैदानाला जायच्या आधी, कोणत्या गटात गाडी आणायची, कुठं आणायचं, त्यांचं लय मदत आहे आम्हाला. म्हणजे आता हे सगळं आपण चर्चा करतोय, तर काय होतं बैलगाडी क्षेत्र असं आहे की रोज बदलणार आहे. आता जसं तुम्हाला वाटतं की मथुरभर पळावं तुमची इच्छा आहे, तर नवीन कुठल्या एका वासराला पळायचं असेल, चांगल्या बैलाला पळायचं असेल, तर तुम्ही ते देणार का? आणि काय म्हणजे अपेक्षित काय आहे, कशा पद्धतीनं ते नवीन बैल असावा काय?
नवीन बैल म्हणजे काय झालं आहे सर, आता की आम्ही बैल घेतला आहे, आता बैलांनी नाव केलं आहे. मी पहिलंच बोललो होतो सगळ्यांना की मला 1-2 मैदान पळू द्या, कारण की मी आधीच 2 वर्ष स्ट्रगलमध्ये आलो आहे. समजा बलमा हाच बलमा 2 मैदानात मार खाल्ला तर आम्हालाच कोण विचारणार नाही आहे. तर मी जवळच्या माणसांना 100% बैल देणार आहे. तो कसाही पळू दे, कुठेही पळू दे, फक्त 1-2 मैदान त्यांनी थांबलं पाहिजे. आता आम्हाला चान्स आला आहे तर थोडं 1 नंबरातल्या पायऱ्यात पळू द्या, कारण की आम्ही 2 नंबरात आलो तर मग परत आम्हालाच वर जाणं अवघड आहे. खूप स्ट्रगल आहे. स्ट्रगल आहे काय आहे सांगा नक्की स्ट्रगल जे नवीन बघतात नवीन पिढीची प्रत्येकाकडे बैल असतो पळणारा स्ट्रगल आहे बैलगाड्यात. कसला स्ट्रगल आहे सगळ्यात मोठा सांगा. पहिरे करणं आहे पण अजून तुम्ही सांगताय की आम्ही कधी आता संध्याकाळ बघितलेच नाही, दुपारीच जायचो. जेवढी मोठी बैल आहेत ना तर सगळ्या मोठ्यांना मी स्वतः बलमा घेतल्यावर फोन केला आहे. हा ज्यांच्या संघ पळून फायनलला राहिला आहे त्यांना फोन केला आहे. 50-50 हजार घेऊन जायचो आम्ही बैल घेतल्यानंतर. बैल भेटत नव्हते आम्हाला. त्याच्यानंतर ड्रायव्हरसुद्धा आपल्या गाडीवर बसायला, जेव्हा आपण आता बलमा आहे म्हणून ठीक आहे, जर आता बैल कमी पडत असला ड्रायव्हरसुद्धा बैलवर गाडीवर बसत नाही गाडीवर. ह्याच्या कोण असतात गाडी? आता आम्हाला संतोष ड्रायव्हर मोरगाव म्हणून आहेत, त्यांच्या हातात बैल गेला आहे. आता ते आम्हाला एका शब्दात हा म्हणतात ते, आणि बैल फायनललाच ठेवतात ते आजपर्यंत नाही म्हटले नाही. त्यांना बुलेटची गाडी असते, मल्हारची असते, त्यात वेळ काढून ते आमचा बैल हाणतात ते. आता आजही त्यांनीच आणली गाडी आणि बैल त्यांनाच चांगला पळतोय आता तरी. असं म्हणू की बैल पळाला की सगळं साध्य होतं. 100%. शरीर वैशिष्ट्य असं आटोपशीर आहे, चांगलं शरीर आहे की नाही? शरीर चांगलं आहे, सुट्टीला शान आहे, सगळं त्याचं जिथल्या तिथंच आहे. म्हणजे बैल असा जास्त मारत पण नाही, काय नाही, शांत आहे, माणसं ओळखतो त्याला, म्हणजे कळतंच सगळं काय करायचं काय नाही. आगामी नियोजन कसं असेल? आगामी आता 1-2 नियोजन झालेत आणि आता ज्यांनी आपल्याला बैल दिला आहे आत्ता त्यांनाच आपण रिपीट बैल देतोय, त्यांचं गावचं मैदान असल्यामुळं. जाता आता तुमचं नाव सांगा आणि बैल कुठं असतं ते सांगा. माझं नाव सिद्धू शेठ हत्तीकाळे, म्हणजे सिद्धू हत्तीकाळे. बैल असतो गोरे बुद्रुकमध्ये, पुण्यामध्ये असतो, आणि आपल्या इथंच बैल असतो. बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं बलमा पुशेगावच्या मैदानात कडनं पळून गुलाल पात्र झालेला बैल आणि एक चांगला पळणारा बैल आता गुलालात राहतोय बलमा. अशा पद्धतीनं एक इंटरेस्टिंग प्रवास होता. बैलगाडा शर्यत नाद सोडण्यापासून पुन्हा एकदा उभारी